नमस्कार. मी गावचा गुरुजी बोलतोय त्या लेकरांसाठी जे स्वप्न पूर्ण करायला झगडतायत आणि ज्यांच्या मागं अजूनही आई वडिलांची तळमळ उभी आहे. मित्रांनो, आज आपण एका अशा मुलाला भेटणार आहोत ज्याने तळणीच्या धुळीपासून पाऊल टाकत दिल्लीच्या वर्दळीपर्यंतचा जो प्रवास आहे तो नुसत्या पायाने नाही तर जिद्दीने, घामाने आणि देशभक्तीच्या आगीत स्वतःला घडवत केला आहे. गाव छोटं होतं, रस्ता खूप कठीण होता, स्वप्न मात्र विराट होते आणि ते स्वप्न आज वास्तवात उभं आहे CRPFच्या गणवेशात. गावखेड्याचा अभिमान गिरीधर सूर्यवंशी यांचं गावचा गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. नमस्कार सर. तळणीसारख्या एका छोट्या गावातून जिल्हा परिषद शाळेमधून शिकून आपण CRPF पर्यंतचा प्रवास कसा साधला? आमचं लहानपण अगदी शेतातल्या मातीत आणि लाल मातीतच गेलं आणि आमचा प्रवास म्हणजे झेडपी शाळेपासून पुन्हा 1ली ते 4थी झेडपी शाळा तळणी, नंतर तळणीतच संस्थेमध्ये 5वी ते 10वी पर्यंतचा प्रवास झाला. नंतर आमच्या शाळेमध्ये ग्राउंड अवेलेबल असल्यामुळे आम्हाला म्हणजे फिजिकलचा याचा कुठेही त्रास झालेला नाही. पुण्या गावाला जाणे, अदरवाईज इकडे तिकडे जाण्याचा प्रसंग कधी आलेला नाही. शाळेतच आम्ही सगळ्या मुलांनी मिळून फिजिकल स्पर्धा परीक्षेचे द्यायची. त्यांनी लांब उडीचं ग्राउंड वगैरे तिथंच अवेलेबल करून दिलेलं. रनिंग ट्रॅक म्हणजे आमचा तळणी फाटा, लिंबगावजवळचा तळणी फाटा हे आमचा रनिंग ट्रॅक असायचा. त्याच्यानंतर आम्ही स्पर्धा परीक्षा म्हणजे तिथून आम्ही एकनाथ पाटलांच्या एकनाथ पाटील अकॅडमी आजच्या काळात जे नव्याने सुरू आहे तिथे रिटर्नची तयारी केलेली. पुन्हा मग 2011 नंतर आम्ही 11-12च्या दरम्यान SSC थ्रो फॉर्म भरून नंतर माझं सिलेक्शन CRPFमध्ये झाले. तुम्हाला CRPF किंवा आर्मीमध्ये जाण्याची जी प्रेरणा आहे ती नेमकं कुठून मिळाली? प्रेरणा म्हणजे आम्ही 5वी ते 10वी जेव्हापासून आम्ही संस्थे शाळेत शिकायला आलेलो. आमचे गुरु श्री लोंढे सर क्रीडा क्षेत्रामध्ये आम्हाला एकदम झोकून टाकलेलं. त्यांनी म्हणजे आम्हाला एवढं आकर्षण निर्माण केलेलं की क्रीडाविषयी आमचं फिजिकल म्हणजे तेव्हापासूनच आमचं फिजिकल मेन म्हणजे तेव्हापासून सुरू झालेलं. रनिंगची आवड पहिलीच. खो खो स्पर्धा आम्हाला एकदम आवडता खेळ म्हणजे खो खो. ते टर्निंग पॉईंट ठरलेला. तिथून आम्ही 4थची तयारी सुरू केली. तुमचं ITI झालं? हो सर. ITI, अप्रेंटिस आणि ही MPSC किंवा ही स्पर्धा परीक्षा इथपर्यंत नेमकं ही करतेवेळेस तुम्हाला नेमकं कोणत्या अडचणी आल्या? अडचणी म्हणजे आम्हाला एकतर गावातून जायची सुविधा नव्हती नांदेडला. सुविधा होती पण ऑटो रिक्षाला 20 रुपये तिकीट त्या काळी. जाणं 20 रुपये, येणं 20 रुपये, ते काही घडायचं नाही. त्यामुळं आम्ही सायकलवर प्रवास, लिंबगाव रेल्वे स्टेशन, सकाळी 7ला उठायचं. आमची 7:15ला ट्रेन असायची. 6ला उठून 7:10पर्यंत आम्ही तळणी ते लिंबगाव 7:10ला तिथं टच व्हायचं. 7:15ला ट्रेन पकडून रेल्वे स्टेशनला नांदेडला जायचं 7:30-8पर्यंत. पुन्हा वाचनालयात तिथं बसून 10पर्यंत. नंतर एकनाथ पाटलाकडे आम्ही पहिले 4च विद्यार्थी होतो आणि तिथून मग 4 विद्यार्थी तिथून हे झालेलं सुरू. ते करीत करीत मी फिजिकल मी तर SRPFला हिंगोली एका मार्काने गेलेलो. 171ला क्लोज झालेलं. 2013ची गोष्ट आहे आणि मला 170 मार्क्स होते, नंबर आलेले 170. तेव्हापासून जे म्हणजे दोन्ही करायचं. इकडं मेकॅनिकल ते पण अभ्यासक्रम पूर्ण आणि फिजिकलवर जोर दिलेला. रिटर्न तर होतीच आपली चालू त्या काळात. नंतर 2013ला मग नंतर SSC थ्रो स्टाफ सिलेक्शन निघालेलं. त्याच्यात पण अप्लाय केल्यावर नंतर 2014 साली माझी निवड SSC थ्रो CRPFमध्ये झाली. देशासाठी काम करत असताना सगळ्यात मोठा अनुभव काय आला? जम्मू काश्मीरमध्ये तुम्ही होतात असं मला थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगितलं. तिथला अनुभव काय आहे? तसं माझी पोस्टिंग म्हणून नाही. अजून मी अटॅचमध्ये गेलेलो. 370 आपली धारा आखलेली. तेव्हा अटॅचमध्ये आम्ही त्यावेळेस मी 1.5-2 वर्ष राहिलेलो. बडगाम, श्रीनगर, जम्मू काश्मीरला, बडगाम डिस्ट्रिक्ट. तेव्हा म्हणजे एकदम वाटायचं की आपण देश सोडून दुसऱ्या देशात आले. पण एक
चांगले BJP सरकारने एक चांगलं केलेलं कार्य हं. आहे. 370 म्हणजे जवानांसाठी एक जीवदान वरदान ठरलेलं. त्याच्या अगोदर म्हणजे फोर्ससाठी हालत खराब होती तिथं 370 हटल्यानंतर. आणि तिथं आम्ही 370 हटवताना आम्हाला भरपूर कठीणाई, तिथं भरपूर हालत बेकार झाली. तिथं 24 तास ड्युट्या पडायच्या आमच्या. तर आता ते तेव्हा झेललं तसं, पण आता एकदम चांगली परिस्थिती, एकदम चांगली. म्हणजे काय, लाल किल्ल्यावर, लाल चौकात सुद्धा आज तिथं आपल्या तिरंगा फडकवायला म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. आणि आम्हाला ते वाटते 370मध्ये आम्ही सहभागी झालो तर अजून चांगलं वाटते. आता तिथल्या जवानाच्या तोंडावर हास्य पाहून ते आमचा आनंद द्विगुणित होत आहे आता. आता गावातल्या मुलांना अनेकदा वाटतं की आपल्याच्यानं काही होणार नाही. गावखेड्याच्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण या छोट्याशा शाळा शिकतोय. बरेच आपले जे स्पर्धक आहेत ते मोठ्या CBSE शाळेतून किंवा शहरामधून येतात आणि ते खचून जातात. त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा? ते सांगायचं झालं तर आपण स्वतःचा जर विचार केला तर खूप काही पर्याय आहेत आपल्यासाठी. झेडपी शाळेतून पण भरपूर काही शिकू शकतो. स्वतःसाठी जर केलं काही, स्वतःचा विचार केला, एका जागेचा विचार करायचा. कुठेही जा तुम्ही, क्षेत्र कोणतंही निवडा, एका जागेचा विचार करून आपण जर पुढं चालत राहिलं, ध्येय ठेवलं एका जागेचं, बस ती एकच जागा आपल्याला भरपूर आहे. हे CBSE वगैरे काही नाही. तुम्ही स्पर्धा परीक्षेत पण उतरसाल तर एका जागेचं ध्येय ठेवून आपण मनात जिद्दीनं जर पुढं चालत राहिले तर खूप काही. मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून विचारायची आहे की गावातले लेकरं जे आज खचून चालले आहेत, जे काही गोष्टी त्यांच्यामुळे त्यांना असं वाटायला लागले की अरे आपण गावातला आहोत, आपण गावाकडचं आहे आणि मग ह्याच्यामुळं आपल्याकडून ह्या गोष्टी होणार नाहीत. तर यासाठी तुम्ही नेमकं त्यांना काय, कोणत्या गोष्टीनं मोटिवेट करता? पहिलं हे समिती वगैरे नेमणं फक्त नावापुरतं होतं. आता कसं झालेलं, शिक्षण समिती अध्यक्ष एवढं म्हणजे आवर्जून त्यांना शिक्षकाचं तासिका वगैरे प्रेझेंट आहेत ना आहेत, शिकवण्याची पद्धत, याच्यामुळं काय झेडपीचं पण शिक्षण एकदम सुधारलेलं आहे. त्यानुसार काय तुम्ही CBSEचा विचार न करता झेडपीमधून सुद्धा आपले गुणवत्ता झेडपी शाळेतून सुद्धा तुम्ही वाढवू शकता. हे नाही की तुम्ही CBSE थ्रूच पुढे जाऊ शकता, हे तसं काही नाही. 5वी ते 6वीपर्यंत तर बेस जर बनवायचा तर झेडपी शाळेत थ्रू आपण बनवू शकतो. बघा मित्रांनो, एका छोट्याशा गावातून जिल्हा परिषद शाळेमधून शिकून सुद्धा आपल्याला खूप काही करता येतं. आज आपण या सरांकडून शिकलो. खरं तर आपण खचून न जाता आपण आपल्या प्रयत्न सारखे करत राहणं आणि आपल्या कामात आपण सातत्य ठेवणं हीच खरी मोठं यश आहे. चला तर मग शिकत राहू, प्रयत्न करत राहू आणि आपल्या गावातूनच प्रेरणा देत राहू. जय हिंद.